श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। औद्योगिक विकास करण्याबरोबरच नाशिकच्या ब्रँडिंगसाठी जिल्हा प्रशासनाचे जोरदार प्रयत्न सुरू आहे। महिनाभरापूर्वीच्या राजकीय अस्थिरतेमुळे त्यात काहीसा खंड पडला होता, परंतु आता त्याला अधिक गती दिली जाईल। नाशिक शहरात कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्र उभारण्याचा मार्ग सुकर झालाय। लवकरच हा प्रश्नही मार्गी लागेल असा विश्वास नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी त्र्यंबक रोडवरील ठक्कर इस्टेट येथे सुरू असलेल्या निमा इंडेक्स 2024 प्रदर्शनामध्ये सांगितलंय। तसेच त्र्यंबक रोडवर हेलिपॉर्ट उभारण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला। जिल्ह्याच्या औद्योगिक विस्ताराच्या दृष्टीने प्रत्येक तालुक्यात 100, 200 आणि 500 एकरचे औद्योगिक प्लॉट तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या। निमाने या दृष्टीने सहकार्य करावं अशी अपेक्षाही जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी यावेळी व्यक्त केली। नाशिकला वंदे भारत रेल्वेचं तसंच विमान वाहतुकीचं व्यापक जाळं विणलं जावं, येथे चांगल्या पायाभूत सुविधा असाव्यात, मैत्री पोर्टलला प्रोत्साहन मिळावं अशा अपेक्षा NMRDAच्या आयुक्त खत्री यांनी व्यक्त केल्या। अंबड MIDC साठी स्वतंत्र पोलीस स्टेशनसाठी पाठपुरावा सुरू आहे। औद्योगिक वसाहतीमध्ये CCTV नेटवर्क वाढवत आहोत। सुरक्षित नाशिकाची ॲप तयार झाली आहे। ब्लॅक स्पॉट निश्चित करून त्यानुसार पेट्रोलिंग सुरू आहे असं पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी सांगितलंय। महापालिका, MIDC, DIC, नगररचना आदी यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनीही परिसंवादात भाग घेऊन मार्गदर्शन केलं। बैठकीचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी प्रास्ताविकात नाशिकात मोठा उद्योग आणण्यासाठी शासकीय यंत्रणांनी प्रयत्न करावं असं आवाहन केलंय। महापालिकेत घेतलं तर महापालिकेची महापालिकेत घेतलं तर महापालिका, नगरपालिकेत घेतलं तर तिथं तशी ते ग्रामपंचायत देते, पण बांधकामाचा दाखलाही देऊन टाकतात। त्याच्यामुळे तो जो अज्ञान आहे, आणि आपण अतिशय चांगला मुद्दा सांगितला की अवेअरनेस केला पाहिजे। NMRDAच्या लिमिटच्या बाहेरचे जे विषय असतील ते नक्की आपण या आमच्या पुढच्या कार्यक्रमानंतर आपण एक अवेअरनेस सेशन आमच्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा जे आमचे ऑफिस आहे, सिग्नल असेल, दिलोरी असेल, शिंदे पळशी इथे घेऊ आणि हे नक्कीच हे करू। खूप खूप धन्यवाद। दुसरीकडे बघण्याचा तो दृष्टिकोन आहे की आम्हाला आमचं जे अकाउंट आहे ते मेनली इंडस्ट्रियल सेटअप होताना ज्या डेव्हलपमेंट परमिशन घेणं एक जो भाग आहे तो घेतला जात नाही। म्हणजे जुने असे अनुभव आहेत की घेतले जात नाही कारण त्याबाबत माहितीच नाही आहे। ऑथॉरिटी कोण आहे, जसं आपल्याला कॉर्पोरेशन एरियामध्ये नाशिक महानगरपालिका असेल किंवा नगरपालिकांमध्ये तिथल्या ऑथॉरिटीज आहेत, पण ग्रामीण भागामध्ये आपण मेजरली आता इंडस्ट्रियल सेटअप होत आहे, तर तिथे परमिशन्स घ्यायच्या तर त्या कोणाकडे याबाबत तेवढीशी जागृती नाही आहे असं आमचं ऑब्झर्वेशन असतं बऱ्याचदा। म्हणजे आता मॅडम होत्या इथे NMRDAमध्ये गेल्या काही, आणि सिमिलरली म्हणजे आमचा जो MRTP ॲक्ट आहे त्यामध्ये सेक्शन 18 खाली जो ग्रामीण एरिया आहे, नाशिक जिल्ह्यातला जो ग्रामीण एरिया आहे तिथल्या परमिशनसाठी माननीय जिल्हाधिकारी सर हे ऑथॉरिटी असतात, आणि नगररचना विभागाकडे ते टेक्निकल स्क्रुटिनीसाठी सगळे प्रस्ताव येत असतात। नक्कीच भविष्यात प्रयत्न करतो की तो डेपो त्या ठिकाणी घेता येईल आणि आपल्या ट्रान्सपोर्टचे इश्यू सॉल्व्ह होतील। नवीन आपण शहरामध्ये EV चार्जिंग स्टेशन्स पण इन्स्टॉल करतोय। जसं पोल्युशनचा इश्यू आहे की पोल्युशन शहरामध्ये वाढतंय, त्याच्यामुळे इंडस्ट्रीला येण्यासाठी जो प्रॉब्लेम येतोय, तर त्या अनुषंगाने आपण नाशिक हे शहर NCAP सिटीमध्ये आलेलं आहे आणि एअर क्वालिटी इम्प्रूव्हमेंटसाठी शासनाकडूनही आपल्याला बऱ्यापैकी निधी आता प्राप्त होतोय। जवळपास मागच्या 4 वर्षामध्ये 80 कोटीपर्यंतचा निधी आपल्याकडे आलेला आहे। आपण वेगवेगळ्या माध्यमातून तो प्रयत्न करतोय आणि जेवढं बेस्ट सोल्युशन आपण नाशिक शहराच्या प्रदूषणाला असेल किंवा इंडस्ट्रीला असेल याच्यासाठी नाशिक महानगरपालिका नक्कीच प्रयत्नरत राहील अशी मी आपल्याला ग्वाही देतो। उद्योजकांसाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम हा एक अनुदानावर आधारित कार्यक्रम आहे। यामध्ये नवीन उद्योजकांसाठी 50 लाखापर्यंत कर्ज प्रस्ताव करता येतो। कर्ज प्रस्ताव हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा असतो। त्यानंतर त्याची छाननी करून कलेक्टर साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक मीटिंग घेतली जाते आणि त्या मीटिंगवर सदर लाभार्थींना मंजुरी देऊन आम्ही सदरचे प्रस्ताव बँकांना सादर करतो। जिंदाल स्वाने नाशिकात आणखी नवीन प्रकल्प आणण्याचे तसेच आणखी 2 कंपन्यांनी नाशिकात गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे। मॅग्नेटिक महाराष्ट्र अंतर्गत दोन्ही गुंतवणूक नाशिकात आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत।
नाशिकात गुन्हेगारीचा दर कमी आहे, त्यामुळे गुंतवणूकदारांच्या दृष्टीनं सकारात्मक प्रतिसाद निर्माण करण्याचं काम शासकीय यंत्रणांचं सर्वांनीच करावं आणि असंही बेळे यांनी नमूद केलं. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, तर व्यासपीठावर NMRDAचे आयुक्त मनीषा खत्री, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सह आयुक्त शेखर देशमुख, पोलीस सहअधीक्षक आदित्य मेखेळकर, महापालिकेचे उपायुक्त अजित निकत, MIDCचे प्रादेशिक अधिकारी JY पवार, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक श्याम चकोर, नगर रचना सहसंचालक दीपाली पाटील, निमा उपाध्यक्ष आशिष नहार, राजेंद्र हिरे, सचिव निखिल पांचाळ, कोषाध्यक्ष राजेंद्र वडनेरे, सहसचिव मनीष रावल, आयमाचे अध्यक्ष ललित बोप, नाईसचे अध्यक्ष रमेश वैश्य, चेंबरचे संजय सोनवणे, BOPP चेअरमन ज्ञानेश्वर गोपाळे, निपमचे प्रकाश गुंजाळ उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक.